असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पर नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाच्या यांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण त्याची बंधू श्री चरण श्री करूंचे ते नमस्कार हो निहता ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलाचलम सर्वहि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुत्वं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महायोग पीठे तथे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातो मुनित्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम मस्तक हे पायाव
आपुलिया हिता जोसे जगता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवणा खंड चिंतन विठोबाचे तुका मने मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी परब्रह्म परमात्मा पांडुरंगाच्या कृपाशीर्वादानं शंभू महादेवाच्या प्रांगणामध्ये सालाबाराप्रमाणे सुरू असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आजची 5व्या दिवसाची सेवा परब्रह्म परमात्मा पांडुरंगाच्या कृपेने आणि आपल्या सर्वांच्या प्रेमापोटी मला या ठिकाणी येण्याचा योग आला. हरिभक्त परायणचे विठ्ठल माने महाराज आणि सर्वच आणि आमच्या कमलाताई कानडे आणि सर्वच भक्त मंडळी कुरुल ग्रामस्थ सर्वांची नावं घेण्यापेक्षा या 2 नावात सर्वजण आल्या असं ग्राह्य करू. कारण की हा सोहळा कुठलाही असू द्या सोहळा करणं म्हणजे एवढं सुखाचं नसतं बरं का. कारण सध्याच्या युगामध्ये परमार्थ करायला ज्यावेळेस एखादा माणूस लागतोय त्यावेळेस त्याला अनेक अडचणी सुरुवातीला सुरू होतात बरं का. आजचा अभंग हा घेतलेला जगद्गुरु संत तुकोबारायांचा आहे आणि या अभंगामधून तुकोबारायांनी आपल्याला काय सांगितलंय तर मी या पृथ्वी तलावरती जन्माला आल्यानंतर एक मनुष्य प्राणी म्हणून मी काय करावं आणि हे जीवन कसं आनंदाने जगावं हा भावार्थ तुकोबारायांनी आज या अभंगामध्ये सांगितलेला आहे. विठ्ठला